पकड़े जो जंगलातील आश्रयस्थान नष्ट झाल्यानं जंगली जनावरं भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागलेत। गेल्या 1.5 दशकापासून या वन्य प्राण्यांचं आगमन नाशिकच्या शहर वस्तीमध्ये होतंय। त्यातल्या त्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। तालुक्यातील ग्रामीण भागातील लोक तर सदैव भीतीच्या सावटाखाली वावरत असतात। शुक्रवारी सकाळी गंगापूर रोडवरील सावरकर नगर, शंकरनगर या बंगलेबाजा वस्तीमध्ये बिबट्यानं शिरकाव केल्यानं सर्वांच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली। बरं थंडीतही लोकांना घाम फुटला होता। बिबट्या आल्यानं नागरिकांची एकच धावाधाव सुरू झाली। परिणामी एकच हल्लकल्लोळ उडाला। हे वृत्त संकलित करण्यासाठी पत्रकारांचा जथ्थाही घटनास्थळी पोहोचला होता। सर्वत्र एकच थरार आणि भीती साचून असताना बिबट्यानं हल्ला केल्यानं दिशा न्यूजचे कपिल भास्कर, तबरे शेख आणि नगरसेवक संतोष गायकवाड यांच्यासह वन विभागाचा कर्मचारीही गंभीर जखमी झाले। या दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीनं ठिकठिकाणी जाळी आणि पिंजरा लावून मोठ्या हिकमतीनं बिबट्याला जेरबंद केलं। नगरसेवक विलास शिंदे यांनी घडला प्रकार कथन केला। सगळा प्रकार आहे बिबट्याला। आज सकाळी 8च्या सुमारामध्ये स्थानिक नागरिकांचा सावरकरनगर परिसरामधून फोन आला की या ठिकाणी बिबट्या घुसलेला आहे बिल्डिंगमध्ये आणि तात्काळ आम्ही सगळे त्या ठिकाणी पोहोचलो। आमचे सहकारी नगरसेवक संतोष गायकवाड आम्ही आणि परिस्थिती बघितली। बिबट्या खरोखर त्या ठिकाणी होता। मग आम्ही तात्काळ पोलीस प्रशासनाला आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं, परंतु हे होत असताना बघ्यांची प्रचंड गर्दी झाली। बिबट्या अतिशय मोठा होता आणि त्यामध्ये शेकडो नागरिक त्या ठिकाणी बघण्यासाठी जमा झाले होते, गर्दी झाली होती आणि त्यामुळे कदाचित काय बिबट्या बिथरला असेल आणि असं करता करता बिबट्याने तब्बल 3 तास त्या ठिकाणी दमछाक झाली आणि त्यानंतर बिबट्याला पकडण्यात आलं। परंतु हे सगळं करत असताना त्यामध्ये अनेक रहिवासी क्षेत्र असल्याने सगळे रहिवासी असल्या कारणाने बिल्डिंग असेल, बंगले असतील, त्या बंगल्यांमध्ये बिल्डिंगमध्ये तो लपत होता आणि असं असताना त्या ठिकाणी आमचे नगरसेवक संतोषजी गायकवाड आणि पत्रकार आमचे मित्र त्यांच्यावर सुद्धा त्या ठिकाणी 3 लोकांवरती हल्ला करण्यात आलेला आहे। जखमी झालेले पत्रकार कपिल भास्कर, तबरे शेख यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या दरम्यान माजी खासदार समीर भुजबळ यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची चौकशी केली। बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले नगरसेवक संतोष गायकवाड यांनी बिबट्याचा थरार सांगितला। बिबट्या जेव्हा प्रथमदर्शनी आम्हाला बघितला तो खूपच अग्रेसिव्ह झालेला होता आणि हळूहळू नागरिकांची गर्दी वाढत गेली। मी ताबडतोब वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना, पोलीस स्टेशनला व बऱ्याच सर्वांना या ठिकाणी बोलून घेतलं। त्या ठिकाणी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ज्या टायमाला बिबट्या या झुडपातून त्या झुडपात जात होता त्या टायमाला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला शॉटगननी इंजेक्शन दिले असता बिबट्या अजून अग्रेसिव्ह झाला व बाहेर निघाला। त्या टायमाला इकडे बरेचसे नागरिक या ठिकाणी उभे होते। नागरिकांच्या बाजूनी बिबट्या जेव्हा धावत होता म्हटलं आपणच समोर जावा व एवढ्या नागरिकांना जखमी होण्यापेक्षा आपण समोर गेले तर बिबट्या आपल्या दिशेने चालू येणार हे मला माहित होतं, परंतु म्हटलं आपण याला कुठेतरी जेरबंद केलं पाहिजे म्हणून आमचे 2-3 सवंगडी आम्ही सोबत गेलो, पुढे गेलो तर त्याच्यामध्ये बिबट्याने माझ्यावर हल्ला केला। जरी हल्ला झाला असो, मी जखमी झाला असो, बिबट्या आज जेरबंद झाला। वन विभागाचे सतीश कुटे यांनीही समयोचित भाष्य केलं। बिबट्याला पिंजरा लावणे हा शेड्यूल 1 मधला प्राणी आहे। तो जोपर्यंत मानवी जीवितास धोकादायक ठरत नाही असं प्रत्येक वेळी आपण पिंजरा लावणं तशी तरतूदही नाही। आज जो बिबट्या साधारण 8:30च्या आसपास सकाळी सावरकर नगरमध्ये आला होता। आता बिबट्यांची संख्या, तो प्राणीच असा आहे की तो बऱ्याच ॲडव्हर्स कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करत राहतो। शहराच्या आजूबाजूच्या जंगलातून तो राहतोय। आता तो भक्ष्याच्या पाण्याच्या शोधात सकाळी आला असावा। तसा बिबट्याचा आपल्याला त्रास नसता झाला जर लोकांची गर्दी नसती झाली तर आमच्या कर्मचारी लगेचच जागेवर पोहोचले होते, पोलीस कर्मचारी पोहोचले होते आणि त्यांनी प्रयत्न सुरू केले होते। आपण सुरुवात अशी करतो की तो जर मानवी जीविताला हानिकारक होणार असेल तर आपण त्याला पहिले ट्रँक्युलाइज करतो, म्हणजे बेशुद्ध करतो। अगदीच त्यांनी आणखी हल्ले जास्त केले असतील तर शेवटचा पर्याय म्हणून आपण त्याला शूट करतो, पण ती शेवटचा पर्याय असतो। आता ह्या केसमध्ये इथं आम्ही ट्रँक्युलाइज करायचा प्रयत्न करत होतो, त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करत होतो। जमाव इतका अनावर झालेला होता, कर्मचाऱ्यांना तो बिबट्या ट्रँक्युलाइज करण्याऐवजी जमावाला आवरायलाच त्यांची एनर्जी जास्त जात होती। ट्रँक्युलाइज करताना आपण जो डार्ट लावतो, इंजेक्शन देतो,
आजूबाजूला जमाव सगळा उभा असल्यामुळं त्याच्यावरही मर्यादा येऊन जातात. तर माझी जनतेला विनंती आहे की असं जर कुठे तुमच्या परिसरात इन्सिडन्स घडला, कधी बिबट्या आल्याचं कळालं तर पॅनिक होऊ नका. वन कर्मचाऱ्यांना कळवा, पोलिसांना कळवा आणि प्रत्येकाने शक्यतो आपल्या घरातच थांबा. आजचं जो आपल्याला 1-2 तास 2.5 तास वेळ लागणार त्याला पकडण्यासाठी, ही गोष्ट हार्डली अर्ध्या तासात होऊ शकली असते. फक्त ह्या न कंट्रोल होणाऱ्या गर्दीमुळं जास्त वेळ झालेला आहे. गोदावरी नदीच्या पल्याड बाजूहून हा बिबट्या शहरात आल्याचा स्थानिकांचा दावा आहे. 3 तासानंतर बिबट्याला पकडण्यात यश आलं आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. गुड्डू शेखसह उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.